प्रभात मंडळी, सुप्रभात. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, मी आहे सध्या आपल्या मुरडे या खेडमधल्या गावी आणि जरा मस्त सुट्टी एन्जॉय करतो आहे. मुलांची शाळा चालू झाली, 2-3 दिवस खाडे झाले आणि आता 2-3 दिवस येणारी सुट्टीच आहे त्यांना सुद्धा, कारण त्यांच्या शाळेत आहे मतदानाचा बूथ. त्याच्यामुळे त्यांना त्या पूर्वतयारीसाठी आणि नंतर इलेक्शनच्यासाठी सुट्टी देण्यात आली आहे शाळेला. तर आज मंडळी, आज आहे 17 तारीख. आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून प्रचाराची धूळ हळूहळू खाली बसायला सुरू होईल. म्हणजे जी धुरळा उडाला होता तो हळूहळू खाली बसायला सुरू होईल. म्हणजे अर्थातच आचारसंहिताप्रमाणे आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि उद्यापासून मग स्लिप वाटा, कुठे काय वाटा, कुठे हे वाटा, अशी कामं तर चालूच आहेत. त्याबरोबर आणि बुधवारी 20 तारखेला आहे मतदान. तर मंडळी, सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना सांगतो, तुम्ही म्हणत असाल अरे तू तर सुट्टीवर आहेस आणि आम्हाला सांगतोयस. तर मंडळी, मी जाणार आहे मंगळवारी मुंबईला, कारण बुधवारी आहे माझ्यासाठी खूप 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 मोठा दिवस. कारण मी भारतात जन्मलो आहे आणि आपल्यासाठी प्रत्येकाचा हा महत्त्वाचा दिवस आहे. म्हणजे आता आपण ठीक आहे, गेल्या मेमध्ये आपण लोकसभेसाठी मतदान केलं, आता आपण महाराष्ट्र राज्यासाठी आपल्याला मतदान करायचं आहे. तर येणाऱ्या 20 तारखेला मंडळी मी जाणार आहे मतदान करायला. तुम्ही जाणार आहात ना? जायलाच हवं मंडळी, कारण आपल्याला आपल्या संविधानाने जसे काही अधिकार दिलेत तशी काही कर्तव्य देखील दिलेत. तर मतदानाचं कर्तव्य बजावा, अधिकार बजावा आणि येणारे हक्क मिळवा. तर असं मंडळी, कारण हा महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं होतं. कारण मतदान करणं म्हणजे मतदान हे श्रेष्ठ दान असं समजा. तर चला मंडळी, आता चहा प्यायला जाऊ आपण. समीक्षा पण जाणार आहे ना मतदानाला? समीक्षा, तुम्ही पण जा. हे बघा मंडळी, हे आपल्या आळूची पानं बघा. आपण जेव्हा आलो होतो ना तेव्हा ही साप गावताने झाकलं होतं. इथे काहीच नव्हतं, म्हणजे आळू हा प्रकार नव्हताच इथे. पण आपण त्यानंतर काढली, त्यानंतर बघा ही पानं गवतातली पानं आहेत, त्यांना जीव नव्हता लागला. आता बघा दुसरी पानं बघा हळूहळू फुटत आहेत. छान. आता ती भेटणार नाहीत आपल्याला, मोठी नाही होणार, पण आता त्याला जीव तरी लागेल किमान. छोटे छोटे कोंब होते ना, आळूचे कांदे होते ना, ते आता यायला लागले हळूहळू. फुटतात चांगलं आहे. ह्यांना कसं पाणी भेटलं ना मंडळी, थोडं जरी पाणी भेटलं ना, असं म्हणजे आपलं आंघोळीचं वगैरे टाकतो ते पाणी जरी भेटलं ना तरी यांना पुष्कळ होतं. केळीचं बन आहे ना मंडळी, अक्षरशः गारवा इथे, गारवा खूप गार वाटतं इकडे. असो, छान आहे. हां, कॅमेरा तर मंडळी बघा, आता फ्रेश झालं सकाळी सकाळी मस्त आहे की. रोज आम्ही संध्याकाळची, मी तर संध्याकाळची आंघोळ करतो. हे लोक तर कामात दमून संध्याकाळची आंघोळ करतात. मी तर सकाळी उठलं की चहा पियालो की बागेतलं काम केलं की मग आरामशीर संध्याकाळी. आता सकाळी सकाळी फ्रेश, कारण आता आपली कामं संपली आहेत, खांद्यावरचा भार थोडासा हलका झाला आहे. तर मंडळी चला, आज आपण जाऊया आपल्या कुठे गेलं, गावदेवीच्या दर्शनाला, ग्रामदेवतेच्या दर्शनाला. आपली रामवरदायनी, तिच्या पाया पडलं की मंडळी खूप बरं वाटतं. आपलं कुठलंही असू दे, ग्रामदैवत असू दे, कुलदैवत असू दे, त्यांचा आशीर्वाद घेतलेला की मनापासून बरं वाटतं, छान वाटतं. आणि एक वेगळीच एनर्जी असते, एक वेगळंच त्यांचं म्हणतात ना, एक पॉझिटिव्ह एनर्जी असते आपल्यासोबत. तर चला आपण जाऊया. मुलं काय पाया पडून येतात सकाळ संध्याकाळ, आपलं काय, आणि आपल्याला काय लांब नाही आहे, आम्हीच फक्त मुहूर्त शोधत असतो. कामातनं वेळ भेटला की निघायचं असतं. म्हणजे जाऊ आता. मग मंडळी, आमचे व्हिडिओ आवडतात की नाही तुम्हाला? व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच बघा, लाईक करा, शेअर करा. आपण आपल्या ग्रामदेवतेच्या मंदिरात आलो आहे. किती शांत परिसर आहे बघा. मस्त.
इथे शिमग्यात दसऱ्यात उत्सव असतो. शांत परिसर आहे. चला देवळात जाऊ. चंडिकाई, रामवर्धनी, काळकाई. चंडिकाई, रामवर्धन, काळकाई. सकाळचे आपले पुजारी बाबा येतात, दळवी काका येतात आणि पूजा करतात. बाजूला गणपती बाप्पा आहेत. इथे शंकराची पिंड आहे. पालखी आहे इथे. बघा दगडी खांब, आमच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण बघितला असेल तुम्ही, दगडी खांब. आता हे शिमग्यात हे इथं सुंदर डेकोरेशन केलेलं होतं, छान सजावट केली होती. कारण 9-10 दिवस जागरण असतं पूर्ण इथे. आणि शिमग्यात तर मोठा उत्सवच असतो. बघा मंडळी, आजूबाजूचा परिसर बघा किती छान आहे, रम्य परिसर आहे, हिरवागार, तुळशी वृंदावन. किती छान आहे ना. प्रत्येक गावात असं मंदिर असतं, प्रत्येक गावात तर असेलच. किती नयनरम्य परिसर आहे. आता तर पाण्याची टाकी पण आहे, सगळं नळ पण आहे. बाबू तुझं नाव सांग, नाव सांग, पूर्ण नाव सांग. एकदा बघूया आपण तुझा तबल्याचा व्हिडिओ काढूया. हा, नाव सांग काय आहे. हर्षल. पूर्ण नाव. पप्पांचं नाव, तुझं नाव काय. हर्षल गुहागरकर, असंच आहे ना. छान तबला वाजवत होतो. हा बघा त्याचा भाऊ कौशल, वेदांत. चला ही बघा, ही आमच्या देवाची सान. इथे शिमग्यात देव बसतात. चला, ही बाजूला स्मशानभूमी आहे. चला मंडळी, चाललो आता आपण वरती मुरड्यात चाललं. मुरड्यात जायला पण इथनं रस्ता आहे. खाली रस्त्याने पण जाऊ शकता आणि इथून पण जाऊ शकता. हा बघा मंडळी, किती छान परिसर आहे बघा. खरंच खूप बघा, एकदम मस्त परिसर आहे. गवत बघा कसलं वाढलंय. ही आमच्या गावातली बिस्लरी कंपनी. मागे बंद होती, आता चालू झाली आहे का माहीत नाही. आणि इकडनं ओढा, तो बघितला असेल तुम्ही. सळ्या वाकड्या झाल्यात. पावसाचं पाणी या डोंगरातनं येतं ना. हे बघा, ही बिस्लरी कंपनी आतमध्ये चालू आहे का माहीत नाही, पण मला वाटतं सध्या बंदच आहे प्लांट हा. बघा किती छान मस्त परिसर आहे.
आतमध्ये भाजी लावली आहे. ही धुक्याच्या पाण्यावर, धुकं जे पडतं ना सकाळी त्याच्या पाण्यावर साधारणतः पावटा इकडे अशी भाजी केली जाते. काही दिवसांनी भुईमुग लावला जातो डिसेंबर जानेवारीच्या आसपास. हा कसला वेल आहे, दोडक्याचा का पडवळीचा? घोसाळ्याचा वेल आहे. येऊन गेली त्याला घोसाळी. असा मांडव बघा करतात. आम्हाला असं करायचं असतो पण काय आम्हाला सगळा वेळच होतो. नाही तर असा वेल केला ना एक आता वरती जातो आणि मग घोसाळी येतात त्याला. पावटा लावलाय. आजीने लाकडं आणली. पावटा बघा असा पेर लावायचा असतो. मग तो येतो धुक्याच्या पाण्यावर. त्याला स्पेशली असं पाणी टाकायची आवश्यकता नसते. या दिवसांमध्ये धुक्याच्या पाण्यावर होतो. म्हणजे तुमचं भात कापून झालं की मग त्याच्यानंतर हा पावटा ठोकतात. साधारणतः सप्टेंबर ऑक्टोबरच्या दरम्यान हा टोकला जातो. म्हणजे डिसेंबरपर्यंत जे आपण पोपटी करतो त्यामध्ये तुम्ही बघितलं असेल तो हे असतात, काय म्हणतात त्याला, पोपटीच्या शेंगा, तो पावट्याच्या शेंगा. त्याच्यामध्ये मोस्टली लोकांनी बघितलं असेल भाजी पण करतात त्याची. मस्त की सुकट वगैरे टाकून तर छान भाजी होते. व्हेजिटेरियन लोकांना तर अशीच भाजी देखील होते. घर बघा किती टुमदार घर आहेत ना. वाडी आहे इकडे एक छोटी छोटी आपली. बघा नारळाच्या सावळ्यांपासून बघ पुढे मंडप काढलेले आहे सावलीसाठी बघ. किती मस्त वातावरण आहे, छान गावातलं. सकाळचं तर अजून मस्त वातावरण असतं. किती मस्त वाटतं. मंडळी हे बघा हिरवी काळी मिरी. हे बघा इथे काळी मिरी लागली किती छान. हे बघा मंडळी, हा वेल कसला आहे जरा सांगा. काळी मिरीचा. हे बघा काळी मिरी ही अशी झाडांवर म्हणजे चढवली जाते. काही लोक कुंडी पद्धतीने पण करतात. वाव, हे बघा ही किती लागली वरच्या साईडला. आता ही हिरवी काळी मिरी आहे. काय ना लागू पुढे वरती बघ ना, वरती किती तरी. वरती फिरवा, वरती जराशी. हा बघा वेलाला भरपूर पूर्ण बहरली बघा. ह्याच्यानंतर मग पुढे प्रोसेस्ड त्याची होते. मग उकळवून वगैरे सुकवून किती ही अशी झाडांवर चढवली जाते. पण ही काढताना पण थोडंसं काळजी घ्यावी लागते खूप. कारण बघा ही भरगच्च अशी वाढते बघा. आणि मग काढताना वेगवेगळे तुम्हाला माहिती आहे सरपटणारे प्राणी ह्याच्यावर भरपूर असतात. त्यामुळे ही काढायला पण तितकीच डेंजरस असते. हे बघा इकडे झाडांवर चढवली आहे. आता ही तयार आहे, भरपूर आहे. अजून एक प्रकारची जास्वंद आहे का तुमच्याकडे? अशी जास्वंद सांगा. भरपूर प्रकारच्या जास्वंदी असतात. त्यातला मी हा पाहिलेला दुसरा प्रकार. चला मंडळी, अशा प्रकारे आपण आलेलो आहे. आपल्या परत शिवतर खेड रस्त्यावर आलेलो आहे आपण.
तशा मुरड्यामध्ये आपल्या बऱ्याचशा 8 वाड्या आहेत वाटतं. त्यामध्ये आपण 2च वाड्यांमध्ये सध्या फिरलो आहे. एक रामवाडी, ही आता आपण चालतोय ती बौद्धवाडी. हां, ब्राह्मणवाडीत पण गेलेलो आहे, कोतवाडी पण गेलो, खोतवाडीत पण गेलेलो आहे. शिंदेवाडीत नाही गेलो. शिंदेवाडी, गोठलवाडी, खेडेकरवाडी. काढा ना, जाईल मुलात. भात झोडून वगैरे असं इथे ठेवले रचून. भात कापून मस्त की छान घर बघा. आता आपण आपल्या समोरच्या रस्त्याने चाललो आहे, शिवतरखेड रस्त्याने. अरे वा, इथं पण फार्म हाऊस झालं वाटतं. ये इकडं बघू. बघा मस्त झालं आहे. आमच्या रोडला तर अशीच घरं, बघा ना इथं शेती घर, फार्म हाऊस. एंट्री गेट कसलं भारी केलंय बघा ना. समोरच आहे, बंगल्याच्या समोर घर पण बांधलंय. फार्म हाऊस नाही बांधलेलं आहे बघा समोर. हा, अरे कधी बांधलं. राहायला लोक येतात ना. कसलं भारी. अरे त्यांनी तर उलट लय छोटं बांधलं, मस्त ना. किती छान केलंय. एक फॅमिली राहू शकता असं फार्म हाऊस केलं. टुमदार बांधलंय. छान घर आहे. मागं इथं पोरं राहायला. आणि हा बघा आपला ओढा. पाणी काय असतं पावसात. पावसात ना, आता कॅनलचं सोडतील तेव्हा येईल याला पाणी. मासे पण आहे छोटे छोटे. बेडूक पण हे खाली जाऊन नारंगी नदीला मिळतं. बघा आमचं घर दिसतंय. चला आम्ही आलो. आता गावदेवी रो, हा आपला मुरड्यात जायचा रोड, वरती मुरडे, आणि हे आपलं घर. चला आपण आलो. जाताना मग अशा आतल्या रस्त्याने गेलो. चला, ह्या लाईनला आमची 3च घरं दिसतात. हे बघा फुलपाखरं बघा किती छान वाटतात ना. भरपूर फुलपाखरं आले आहेत आपल्याकडे आज. फुलपाखरं. चला आता जरा घरात जाऊ. समाधान वाटतं बागेत जाऊन. मस्त झालं आपलं काम. झालंय 100% काम. म्हणजे आता आपण आल्यापैकी 95% काम झालेलंच आहे. चला आज आपल्याकडे चिकनचा वार असल्यामुळे आपण मग अशी आता दर्शन घेऊन आलो. आणि ते पूजेची तयारी चालू आहे इकडे. समीक्षा आता मसाला हे करते, भाजून घेते, जेणेकरून जरा ती देवळेकर काकींकडनं मसाला लावून आणेल. मग इकडे आपण चिकन खाऊ शिजलं की. तर मंडळी या जेवायला. आता आम्ही दुपारी जाऊन ते जेवण नाही, चिकन आणलं वरती मुरड्यात त्यासाठीच गेलो होतो. आणि आता या मस्त की इथं वा 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 सार केलेलं आहे, एकच केलेलं आहे. तर चला या मंडळी जेवायला. सगळ्याचं राऊंड मारायला आलेलो इथे रस्त्यावर. आपला हळूहळू बोलत चला फिरूया. अंधार झालाय. हे बघा 6:30 व्हायला आले आणि चाललं आता घरी. राऊंड मारत आता एक ST येईल कदाचित.
6:30. 6:30 आणि नंतर 7:30 पावणे 8ची. चला मस्त बरं वाटतं. इतके दिवसात बाहेर पडलं नव्हतं असं राऊंड मारायला. आज सकाळी एक राऊंड मारला, जायची घटिका आली, जायची घटिका आली आणि आता फिरूसं वाटतं. असं वाटतं अरे काय. आणि असं प्रपंच म्हणला की असं झालं. हां समीक्षा, अरे समीक्षा दिसते की काय? अरे नाही दिसत. कुठे गेली मी? हाय ना, हा हाय हाय. काळू का दिसतच नाही. चाललो आपल्या रस्त्याने. असं वरती करायचं. समीक्षा आजूबाजूची घरं बघते, मग अशी प्लॅनिंग करते, असं बनवायचं आपण, तसं बनवायचं आपण. हा म्हणलं मग अशी राऊंड मारून आलो आणि आता इथे मस्त की गरमागरम चहा आणलाय समीक्षाने. चला मस्त गावी असलं की आपलं काय टेन्शन नाही, मज्जा आणू लाईफ. काय चाय रमवाणू. तनु उरलेले फटाकडे फोडतोय त्याचे. आणि दक्ष टी शर्ट घाल बाळा. अरे वा चालेल. आता दिवाळी पण संपली, देवदिवाळी पण संपली, तुळशीची लग्न झाली. अरे असं लांब टाकणार, एका ठिकाणी लाव ना, तिथे ठेवून अशा टाकणार ते वाया जाणार. आता जेवायला समीक्षाने आता संध्याकाळच्या जेवणाला दुपारी ब्रेड होते, आता वडे केले तिने खूप थोडेसेच आपले आणि चिकन. चला या खाऊ आपण. गट्टू जेवलाय, तनू काय माहिती जेवला की नाही. चला या जेवायला. तर चला मंडळी, आत्ताचा ब्लॉग इथेच थांबवण्याची वेळ झाली आहे. झोप पण आली आहे. आणि बघितलं तुम्ही मंडळी, आपण सकाळी उठल्यावर आपल्या बागेत तर राऊंड मारलाच. त्यानंतर आपण गेलो देवळात नंतर वरती गेलो बुरड्यात, जरा खरेदी वगैरे केली. तिथनं आलो रस्त्याने आणि संध्याकाळी फेरफटका मारायला गेलो होतो. अशा प्रकारे आजचा दिवस छान गेला, एन्जॉय केला. आणि आता झोपायची वेळ झाली आहे, आता झोपतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री. तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते आवर्जून सांगा, कमेंट करून सांगा. तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.